दुसऱ्याच्या राना संतातिया दुसऱ्याच्या राना संतातिया पांडुरंगा रे प्रथमन मार दुसरे करना संता दिया दुसरे करना संता दिया विचारू बाबा गुरु बाबा पांडुरंगा गुरु प्रथम मन दुसरे चरण संगतिया संत गोपालने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुझ्या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंभ नंबूज देजे प्रदीप प्रदेशम विनिंद्रा देवा सदा स्वीयमानम समाधिस्थ मूर्तिं भजे ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दया करुणा करा दया तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो करुणा करा करुणा करा नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुभव लागले पावन झाले चराचरे नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुभव लागले पावन झालो चराचरे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चिराचिरी नमो ईसद्बोधि दग्धा विधार विद्र प्रबोधा प्रपरमया प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्ये अपरमिता परमिरे तरुण तर तुर्ये लालन नीला नमो जगदिखिल पालना मंगलमने निधाना सजनवन चंदना आराधिलिंगा नमो चतुर चित्तकुर चंद्रा आत्मन भो नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथा मन्मथा नमो शुभ भजन भाजना
भवेक बहु कुंभंजना ईशोदय भवना श्री गुरुराया तुमचा अनुग्रह गणिशू दे दे आपुला सोरसू तै सरस्वती प्रेसू बाळकाही हाती जय देविकी उधार वाचा जय उदेशु दे नाविकाराचा नवरस सुदाब्दीचा थाव लाभे जी आपुल्या स्नेहाची वागेश्वरी जी मुखिया ती अंगीकारी वाचास्पतीशी करी परबंध होडा ही दिती जयावरी झळके पद्म करू माता पारुके जीवत परी तुके महिषाची एवढी जी महिमेची करणे ते वाचा बळे वानू मी कोणे सूर्याच्या अंगी उठणे लागत असे केवता कल्पतरोरी फुलवरा काहीशनी पाहुणे ऋषी सागरा कोणे वासी कापुरा सुवास देऊ चंदनाते काहीशनी चर्चावे अमृताते केवते रांधावे गगनावरी उपवावे घडी केवी तैसे श्री गुरुचे महिमान आकळीते के असे साधन हे जाणून या नयन निवंत केले जरी प्रत्येक जातीलेपणे श्री गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे मोतिया भिंगने तैसे होईल का 15.5 रजतवनी सुरतीची बोलणी का उयाची माता ठेवी जे चरणी तेची भले मग म्हणितले स्वामी भले निममित्व देखील तुम्ही म्हणून कृष्ण अर्जुन संगमी प्राग वाटू झालो ठलय 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 कुंडली म्हणून जन्मा आलो त्याचे आज फळ झाले साचे कशामुळं माऊलीनं आपल्यावर कृपा केली म्हणून नाही तर येडा माणूसी ढोर राखणारा माणूसी एक ज्ञानेश्वरीची वही पाठ होत नाही तुम्ही काटाळून जाताना उजुडूस तर ज्ञानेश्वरी सांगा ज्ञानेश्वरी म्हणून म्हणतो मी जन्माले त्याचे आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती भय वाटत नाही महाराज खंती वाटत नाही काय हो कसलंच भय वाटत नाही का तर तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती करते करते झालो इच्छा केली ते पावलो कोणती इच्छा केली महाराज परमार्थ रूपी इच्छा केली ती फळाला आली परमार्थाची इच्छा करावं माणसानं काय करावं परमार्थ करील म्हणून ही इच्छा करावं फळाला येते महाराज कोणती इच्छा करतात माणसं कोणती इच्छा करतात इच्छा केली तर परमार्थाची करायची मला संत कधी भेटतील माझा उद्धार कधी होईल पुसावेशी हीची वाटे आणि जे जे भेटीत तयाशी देव कृपा करील मज अशा प्रकारची इच्छा करावं इच्छा केल्याच्या नंतर सर्व साधना पूर्ण होते माणसाची पूर्ण माऊलीची कृपा आहे आपल्यावर माऊलीची कृपा आपल्यावर आहे का तर तुम्ही इच्छा करायची कोणी इच्छा करा जे जन्माला आले त्यांनी इच्छा करा माऊलीची ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जेवणार नाही मजमाग अशी कोणती इच्छा प्रमार्थातली करा देव पूर्ण करतोच नाही तर तुम्ही म्हणताल शेजाऱ्याचं 2 एकर निघालेलं तेवढी घ्यायची देवा मला इच्छा झाली आता तेवढं घेऊ दे मग देव येडा आहे का काय आपलं चांगलं लोकांचं वाटलं तशी इच्छा करू नका कुणाची लोकांचं वाटलं हो ना आपलं चांगलं हो ही इच्छा कुणच करायची नाही महाराज कुणीच करायची नाही आपण 7 दिवस परिपूर्ण मोठ्या मोठ्या महाराजाची कीर्तन ऐकली मोठ्या मोठ्या पण एक वाक्य सांगतो तुम्हाला ऐका कुस्त्या कुण कुण बघितल्यात
कुस्त्याचा फड कुणा कुणा बघितलाय? सगळ्यानं बघितला कुस्त्याचा फड सगळ्यानं. आदिगोल लहान पैलवान असतो का मोठा? आदिगोल लहान 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 पैलवान असतात नारळावरचे, शेवटला मोठा पैलवान राहतो. तसं तुमचं लेकरू आहे, शेवटला पैलवान मोठा तुम्ही राखून ठेवलाय. हे आज माझ्या जन्म आल्याचं फळ आहे महाराज. जन्म आलो त्याचे आणि आज फळ झाले साथी. का? सगळ्याच झाल्याच्या नंतर निरामायनं चलो त्या 4 वाजता आता सोडित नाही. आता सोडायची बातच नाही. तुम्ही मिठीत गवसला आज. तुकोबाराय सांगता तो माझ्या जन्माचं सार्थक कवा झालं, फळ कवा मिळालं. परिपूर्ण अभंगात विस्तार आहे. जन्म आलो त्याचे ना आज फळ झाले चाचे. कधी जन्माला आलो, कधी फळ मिळालं. तुकोबारायानं आपल्यापेक्षा जास्त संसार केला महाराज. 4 उन्हाळे आधी पाहिले, आपल्यापेक्षा अधिक पाहिले. तुकोबारायानं संसार एवढा केला, चिकाटीनं एवढा केला. लेकर बाळ तुकोबारायला होते, म्हशी होत्या, ढोरं होते, शेत होतं, सगळं होतं. पण तुकोबाराय कधी म्हणले नाहीत जन्म आलो त्याचे. कधी म्हणले? त्याच्या गुरुनं त्याच्या मस्तकावर हात ठेवला महाराज. मस्तकावर हात ठेवल्याच्या नंतर त्याला समाधान वाटलं. तुकोबारायला समाधान वाटल्याच्या नंतर ते म्हणू लागले आज मात्र सार्थक झाल्याने वाटतं. झालं माझ्या जन्माचा सार्थक झालं. का तर माझ्या गुरुनं माझ्या डोक्यावर हात ठेवला, माझा जन्माला आल्याचं सार्थक आज पूर्ण झालं. उजळले भाग्य आता, 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 उजळले भाग्य आता. अवघी चिंता वाढली, अवघी चिंता वाढली, संत दर्शनी हा नाम, संत दर्शनी हा नाम, अवघे चिंता वाढली, अवघे चिंता वाढली, संत दर्शनी हा नाम, संत दर्शनी हा नाम. हे उजळले भाग्य आता, अवघी चिंता वाढली, अवघी चिंता वाढली, अवघी चिंता वाढली, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वाढली, संत दर्शनी हा नाम, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वाढली. आता चिंता राहिली नाही. सप्ताह चांगल्या प्रकारचा पार पडला, आता चिंता नाही. मोरच्या वर्षी सप्त्यापासून आता चिंता नाही. उजळले भाग्य आता, अवघी चिंता. अशा प्रकारची चिंता काहीच राहिली नाही महाराज. ज्यावेळेस तुकोबारायाचे गुरु तुकोबारायाला भेटले आणि मस्तकावर हात ठेवला, माऊली सांगतात महाराज, ही दिटी जयावरी झळके, पद्म करू माथा पारुके, जीवज पुरत परितुके महिषाशी. दिटी जयावरी झळके, दिटी म्हणजे नधर माझ्या गुरुची माझ्यावर पडली. पद्म करू, करू म्हणजे हे हाताला करू म्हणतात. पद्म करू माता पारुखे, माझ्या हातावर पद्म करू हस्त माझ्या गुरुनं ठेवला.
आता उद्धर गुरु कृपे आता उद्धर ज्ञानदेव माने तरलो तरलो ज्ञानदेव माने तरलो तरलो ज्ञानदेव माने ज्ञानदेव माने तरलो तरलो ज्ञानदेव माने तरलो तरलो गुरु जानेगा अच्छा बाती राजा गुरु जानेगा अच्छा बाती राजा गुरु जानेगा अच्छा बाती राजा गुरु जानेगा हो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो महाराज आणि आता उधरलो गुरु कृपे. गुरुची कृपा पाहिजे. जे गुरु करतो तो कुणीच करीत नाही महाराज. गुरु जे करतो तो दुसरा कुणी करत नाही. गुरुची कृपा लागते. गुरुची माणसाच्या पाठीमाग गुरुची कृपा लागते. देवाची कृपा लागते. गुरुची कृपा लागते. संताची कृपा लागते. संताची कृपा तुम्ही सांभाळिले संती संताची कृपा आहे. संत कृपा झाली नि इमारत फळा आली. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवलया. तुका झाला शे कळस आणि भजन करा. भजनाला आळस करू नका. तुकाराम महाराज कळसाच्या ठिकाणी ज्ञानदेवानं पाया रचलाय महाराज. तुकोबारावर उगच कृपा झाली नाही. तुकोबारायनं काय केलं? भजनच केलं. तुम्ही म्हणता भजन भजन रोजच भजन करतात. काय भजनाचं काय त्याच्यात? रोजच भजन काय? आमचं कुठं चांगलं व्हायलंय? माऊली सांगतात ऐका. आता माऊलीशिवाय आपल्याला बोलायचं नाही महाराज. माऊलीशिवाय बोलायचं नाही. कीर्तनाचे नि नटनाचे नाचले युसाय प्रायचित्ताचे नामच नाही पापाचे आईसे केले. ये मदमाव खळा आणली तीर्थ ठाया उनी उठविली. यमलोकीची खुंटविली रहाटी जैसी. येम म्हणे कोणाशी यमावे दम म्हणे कोणाशी दमावे. आणि तीर्थ म्हणती काय खावे दोष औषधाशी नाही. ठरय ह्याचा अर्थ करून घ्या महाराज. ह्या वयाचा अर्थ करून घ्या. माऊली काय सांगतात? कीर्तनाचे नि नटनाचे व्यवसाय जन्म मरणाचा व्यवसाय महाराज आपला. कोणता व्यवसाय? जन्मायचं मरायचं जन्मायचं मरायचं. तुकोबाराय सांगतात वा किती वेळा जन्मा यावं किती व्हावे फजिती. फजिती फजिती. काय केलं तर काहीच नाही. कुठं गेला तर कुठंच नाही. काहीच नाही. पदरात काहीच नाही. म्हणून पदरात काहीतरी आपल्या राहावं लागत आहे. पदरात सिदुरी असल्याशिवाय कुठं ठेप्याला बसल्यास आपल्याला खाता येत नाही. पदरात असली तर सोडायची आणि तिथं खायची. ही सिदुरी महाराज भजनाची सिदुरी आहे. आणि ही आपल्याला आपला हे देह संपल्याच्या नंतर ही सिदुरी आपल्याला कामाला येते. सिदुरी कामाला येते. आता कामाला येत नाही. देह संपल्याच्या नंतर कुठं बी सोडून खाता येते. ही सिदुरी तुमच्या कामाची आहे. म्हणून भजनाचं तुम्ही काय करा? भजनाला आळस करू नका. अहो आपल्या अदगोल तुकोबाराया झाले. ज्ञानेश्वर माऊली झाले का नाही? आपल्यावर किती उपकार करून गेले.
किती उपकार केले आपल्यावर, भरपूर उपकार केले, भरपूर. हे ज्ञान दुसऱ्याला कुणाला प्राप्त होत नाही, त्याने आपल्याला प्राप्त करून दिले. कुण तुकोबराय आणि माऊली याने आपल्याला ज्ञान देऊन गेले. दुसरं कोण दिलं का? आपल्या सांगू आता संताचे उपकार, काय 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 सांगू आता संताचे उपकार. मदा निरंतर लागवे, मदा निरंतर लागवे, काय जावे त्याची व्हावे उतराय, काय जावे त्याची व्हावे उतराय, मद निरंतर लागवे, निरंतर लागवे, भावे उतराय, काय झाले त्याचे भावे उतराय. मद निरंतर जागविते. मला जाग करतात संत. काय करतात? मला जाग करतात, वेळोवेळी जाग करतात. जाग करणं म्हणजे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे त्याची आठवण करून देतात. आठवण. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध आता, तुमच्या नगरीचा नाही भरवसा, तुमच्या नगरीचा आम्हाला आहे भरवसा. उजेड पडता गळा पडेल फासा, उजेड पडता गळा पडेल फासा, उजेड पडता गळा पडेल फासा. उठा की माय बाप देशी लागली झोप, उठा की माय बाप देशी लागली झोप, जाग करतात. जाग. संत काय करतात? जाग करतात. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. सावध राहा. रात्रंदिवस तुम्ही सावध राहा. आणि तुमच्या नगरीचा काही नाही भरवसा. हो, हाय का भरवसा? नगरी कोणती सांगितली महाराज? 3.5 हाताचं देह ही नगरी सांगितली. नगरी. ह्या देहाचा काही भरवसा आहे का? क्या भरवसा आहे? इस जिंदगी का काही भरवसा नाही. ह्या देहाचा काहीच भरवसा नाही. तुम्ही लिहून द्या, मी इतक्या वर्ष वाचणार आहे. कोणी देतं का लिहून? काय माहिती. आता आहे तर उद्या नाही. काय माहिती आपल्याला? काय भरवसा आहे? आपल्या माग काळ लागलेला आहे. काळ. काळाने ग्रासिले सावध वारे, काळाने ग्रासिले सावध वारे, काळाने ग्रासिले सावध वारे, रचने सावध वारे,
सांगे आयुष्य पेरलिया प्रेम का सांगे सोडवन करारे हरी नामे सोडवन करारे आयुष्य पेरलिया कोण पासागे आयुष्य पेरलिया काळा निघाले काळारे सोडवन करारी नामे सोडवन करारी नामे काळा निघाले सोडवन करारी नामे सोडवन करारी नामे हरी नामे म्हणून जागरा म्हणतात काय प्रमाण सावध व्हा रे काळानं ग्रासलोय आपल्याला महाराज हरिनामे काय करा हरिनामानं सोडवून करा आपल्याला काळानं ग्रासलोय महाराज काळ प्रत्येकाच्या माग काळ लागलाय प्रत्येकाच्या माग कोणाच्या माग काळ नाही महाराज एक 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 घडी घडी काळ वाटयाची पाये अजून किती आहे अजून किती आहे घडी घडी काय वाटयाची पाये अजून किती आहे अवकाशे अजून किती आहे अवकाशे अजून किती आहे घडी घडी काळ वाटयाचे पाय आणि अजून किती आहे अवकाश अवकाश म्हणजे मग अवकाश म्हणजे याचं आयुष्य किती राहिलं म्हणतो काळ काळ काय म्हणतो अजून किती आहे अवकाश काळ टपून बसलेला महाराज काळ टपून म्हणजे कसं आहे काळाची ओरे पडेल बाजवा काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माये बाप होय राजू महाराज कुणी कुणाला सोडित का कोणी कुणाला सोडवलंय का काळाच्या तावरीतून आपलं कुणी जवळचं किती असलं तरी आपल्याला सोडवतोय का आपल्या दिकत किती किती आपल्या घरातलीच माणसं मेली किती मेले महाराज हे आता मेला पंजा मेला बाप बसला मेला आता मेला पंजा मेला बाप बसला मेला पंजा मेला बाप बसला देखत नाटो पण तो हे तैसा झाला देखत नाटो पण तो हे तैसा झाला देखत नाटो पण तो हे तैसा झाला देखत नाटो पण तो हे तैसा झाला
आपल्याला आठवण करून देतात. आठवण तुमच्याच घरातले किती किती माणसं बिले. आजा मेला म्हणले, पंजाबी मेला, बाप मसनात गेला, आणि देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. सावध करायचं लक्ष नाही. सावध करता सावध. सोने भजने लागा सावध होऊन भजनी लागा. सावध होऊन भजनी लागा. देवा करा कलवारे. देव करा कलवारे. देवा करा कलवारे. देव करा मलर दिवारी, माझ्या मनाला दिवारी. मनाला दिवारी. माझ्या मनाला दिवारी. मनाला दिवारी. माझ्या मनाला दिवारी. ओम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होऊन भजनी लागा. देव करा कैवारी. देवाला कैवारी करा महाराज. कोणाला कैवारी करू नका तुम्ही, देवाला करा. तुम्ही म्हणता देव काय करतो काय करतो. देव जे करतो तो कोणच करत नाही. कोणाला येत नाही त्याच्यासारखं. त्याला लय सगळं माहिती आहे. आपण जन्मल्या बरोबर आपण काय आणतो संग महाराज. काय आणतो का? काय आणतो शिवाजी महाराज? जन्मल्या जन्मल्या आपण काय आणतो संग? अहो आणतो काहीतरी आणतो आपण. अहो जन्मल्या बरोबर आपण मरण संग आणतो. मरण महाराज. जन्मल्या पिंडा मरण सांगा असती. जन्मल्या पिंडाला मरण सांगातीच असतो महाराज. त्याचं लिखाण चालूच असतं. षटवी टाकती अक्षर, आणि ते जेवढं अक्षर टाकलं तेवढंच माणूस जगत असतो. तुम्ही म्हणता काय आणत नाही. मी म्हणतो मरण संग आणतो. दुसरं काय आणत नाही. मरण प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला ते जन्मल्या बराबरच घेऊन येतो ते मरणाला. म्हणून करता सावध व्हायचं सांगितलं महाराजांनी. सावध. कितीतरी देवानं आपले कोड कौतुक पुरिले. आपल्या आदगोल संत होऊन गेलं हे काय थोडं कोड कौतुक आहे. त्याच्या आदगोल आपण असतो तर आपल्याला काही कळालं असतं का? भजन फिजन काही नाही काही नाही काही नाही. त्याने मार्ग दाखविला. आपण त्या रस्त्यानं चाललो का नाही? मार्ग दाबून गेले मार्ग रावून गेले दयाने दे दयाने दे दयाने
निधी संतते येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही. आपल्या माग गुंता जर आपला टाळायचा असला तर याच मार्गाने जावं लागतं महाराज. तुमचा गुंता निघतच नाही. करतोड्याचा गुंता साधा निघत नाही माणसाला. जन्म मरणाचा गुंता आहे. संतानं सांगितल्या त्याप्रमाणे चला, तुमचा गुंता निघतो. गुंताच पडत नाही काही. म्हणून आपल्यावर संतांचे उपकार आहेत. संतांचे उपकार किती आहेत? ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी केले नारायणे, येत अवसरी पाहुणे पातलो आम्ही. बघा याचा अर्थ करा, माऊलीची वय बर का. ब्रह्मरसाचं पारणं कृष्णानं कुणासाठी केलं? अर्जुनासाठी केलं होतं. ब्रह्मरस म्हणजे ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारे, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस. ब्रह्मरस आहे. भजन म्हणजे ब्रह्मरस आहे महाराज. या ब्रह्मरसाचं पारणं म्हणजे मग पंगत मोठा यज्ञ ठेवला. पुन्हा कृष्णानं अर्जुनासाठी ठेवला. एकट्या अर्जुनाला गीता सांगितली महाराज, कुणालाच गीता सांगितली नाही अर्जुनाला. पण त्याचा उपयोग आपल्याला झाला. आपल्या घरी गाय असते, गाय माहिती का? गाय असते. गाय दूध कुणासाठी देते? वासरासाठी. त्याचा उपयोग सर्व घराला होतो, सर्व जणाला त्याचा उपयोग होतो. म्हणजे मग अर्जुनाला ब्रह्मरसाचे पारणे केले नारायणे आणि अवसरी पाहुणे पातलो. आपण अवसरी आलो, पण आपल्याला ब्रह्मरस मिळालाय का नाही? आता तुम्ही कृष्ण हे आपलं कीर्तन ऐकायला, हे ब्रह्मरस आहे महाराज. तुम्ही म्हणता गावातला महाराज आहे, ह्याच्यात कशाचा ब्रह्मरस आहे असं म्हणू नका. गावातला महाराज आहे, ह्याच्यात कसा ब्रह्मरस? मोठे मोठे आले आणि आम्हाला ब्रह्मरस देऊन गेले. पण आता पावसाळ्याचे दिवस येतात बघा. पावसाळ्याचे जरा खरकडाचं रान येतं, खरकडाचं असतं आणि इच्छे निघतात. इच्छे नमुन्याची इच्छे निघतात. हा निघतात का? काळा इचू असतो, पांढरा तांबडा असतो. पण इचू चावल्याच्या नंतर कोणताही चावू त्याला झटका तेवढाच बसतोय ना. इचू चावल्या झटका तेवढाच बसतोय ना. मोठा चाव वगैरे थोडा त्याच्याहून छोटा चाव तेवढाच परिणाम होतो. त्याला बॉम्बलाच लावतोय, त्याला असंच करतोय, जावं लागतं उतऱ्याकडं. तसं ब्रह्मरस आहे महाराज. ब्रह्मरस सगळ्याच्या नशिबात आहे. जेवढे इथं आले तेवढ्याच्या नशिबात ब्रह्मरस आहे. जेवढे घरी बसले त्याच्या बी नशिबात ब्रह्मरस आहे. पण आता आपण नाही कशाला म्हणू, सगळ्याच्या नशिबात ब्रह्मरस आहे. ते झोपून ऐकत असतील. ब्रह्मरस घेई काढा, 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 ब्रह्मरस घेई काढा. जन पीडा वारणे, 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 सत्यनाम 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 विठोबाचे, सत्यनाम विठोबाचे, सत्यनाम विठोबाचे, सत्यनाम विठोबाचे, सत्यनाम विठोबाचे, सत्यनाम विठोबाचे, सत्यनाम विठोबाचे. हे ब्रह्मरस घेई काढा, जन पीडा वारणे, जन पीडा वारणे, जन पीडा वारणे,
ब्रह्मरस घे काढून तिने पिढा वारेल. माणसाच्या माग महाराज पिढा लागलेली पिढा. पिढा म्हणजे मग काय? पिढा काय? थोडी पिढा आहे काय? भरपूर संसारात पिढा आहे. संसारातल्या माणसाच्या माग भरपूर पिढा आहे. ती पिढा जर तुम्हाला नाहीशी करायची असली तर हे ब्रह्मरस घ्या म्हणतात महाराज. ब्रह्मरस कोणता? हे ब्रह्मरस. ब्रह्मरस घे काढा. आपण कसं एखाद्या ताप आल्याच्या नंतर आपण ते नाय नाय वाटून पितो का नाही काढा करून, तसा हे ब्रह्मरसाचा काढा आहे महाराज. हे जर तुम्ही घेतला एकदा, तुमच्या मागलची पिढा समदे सर्व जाती सर्व काहीच पिढा राहत नाही. घ्या रे हो नका रान भरे, घ्या रे हो देवी तो हारत वाजी तो अनिका, देवी तो हारत वाजी तो अनिका, घ्या रे होऊ नका रान भरे, घ्या रे होऊ नका रान भरे, देवी तो हारत वाजी तो अनिका, देवी तो हारत वाजी तो अनिका, घ्या रे होऊ देवी तू हा रस वाटितो आणि कान घ्या रे हो नका रान भरी. महाराज सगळं खरं हो, सगळं खरे. हे गोड आहे आम्हालाही कळतं, सर्व आम्हालाही कळतं, परमार्थ चांगला आहे आम्हालाही कळतं. पण आम्हाला म्हणजे मग इच्छा होत नाही. इच्छा जरी झाली तरी देव कृपा करीत नाही, देव कृपा करीत नाही, संत कृपा करत नाहीत. मग इच्छा होऊन काय करायची तुम्हाला? संताची कृपा झाली तर चांगलं असतं. महाराज सांगतात, तुम्हाला मुक्ती सायुज्यता प्राप्त व्हावं वाटते का नाही? पूर्ण सर्व लोकांना वाटते आम्हाला मुक्ती सायुज्यता प्राप्त व्हावं, आम्हाला मुक्त व्हावं. पण त्या आपण अधिकाऱ्याची नाहीत, त्या लायकीचे आपण नाहीत म्हणायचं. माऊली सांगतात, गुणकुसुमाची माळा घेऊन या मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षा यांचा गळा घेऊशीत पावे. तुम्हाला मुक्त व्हायचं ना, मुक्ती नावाची एक सायुज्यता मुक्ती आहे, नवरी आहे, आणि ती अशी गुणकुसुमाची माळा घेऊन उभा आहे. पण ती काय म्हण, तिची बी एक आट आहे. आता तसंच झालंय बघा, नवरदेव बकळ झाले, नवऱ्या थोड्या झाल्या, त्याची एक आट या प्रत्येक जणीची आट आहे. आम्हाला नोकरदार पाहिजे, आट आहे का नाही? प्रत्येक मुलीची आट नोकरदार पाहिजे. तस त्या मुक्तीचे असे काय असे एक पाहिजे. त्याला काय पाहिजे? वैराग्य निरपेक्षा यांचा गळा घेऊशीत पाय. आपल्याकडे वैराग्य आहे का? निरपेक्ष आहे का? आपण म्हणतो का एखाद्याने 500 रुपये दिले, महाराज अजून 100 घ्या, नको म्हणतो का? कोण नग म्हणत? हातवरी करा. कोण नग म्हणेल? 100 रुपये अजून दिले, कोण नग म्हणेल? अपेक्षा आहे का निरपेक्षा आहे? अपेक्षा आहे, पूर्ण आपल्यात अपेक्षा आहे. आपण काय म्हणतो मग? आम्हाला मुक्ती भेटाव, आम्हाला साईजी मुक्ती भेटाव. कशी भेटलो? आई ती मुक्ती भेटत असते का? वैराग्य फक्त तुकोबरायकडे होतं. वैराग्य सगळ्याचा त्याग केला महाराज, सर्व प्रपंचाचा त्याग केला आणि भंडाऱ्यात वगैरावर जाऊन बसले. कोणी तुकाराम महाराज सुद्धा म्हणायला राजे नाही महाराज, येडा तुक्या म्हणू लागले, येडा तुक्या. आणि आता त्याचा एक अभंग येते तर लाख रुपये घेऊन जाते.
कीर्तनात एकच अभंग घेते, वाकडा तिकडा आला तर मोबाईलात बघून घेते, आणि लाख रुपये फी महाराजाची आता म्हणते. आणि पहिले येडा तुक्या म्हणत होते. महाराज म्हणले येडा तर येडा, मी चाललो डोंगरावर, चाललो त्या भांडाऱ्या डोंगरावर जाऊन भजन करायचे महाराज. रात्रंदिवस भजन करायचे, दिन रजनी हाती धन्ना आणि गोविंदाची पवाडी. साईजी मुक्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली महाराज, माळ घातली. माळ घातल्याच्या नंतर आता काय भयच राहील नाही. आता दिवस चार खेळी मेळे, आता दिवस चार तुका म्हणे मोती करली गोवारी, तुका म्हणे मोती करली गोवारी. आता दिवस सारे खेळी, आता दिवस सारे खेळी. तुका म्हणे मोती करली गोवारी, तुका म्हणे मोती आता दिवस सारे खेळी, हो आता दिवस सारे खेळी. तुका म्हणे मुक्ती परनिरी नऊवरी, आणि आता दिवस चारी खेळी मिळे. आता काही चिंता राहिली नाही महाराज, कोणतं बही राहिलं नाही, चिंता राहिली नाही. आता काळाची सुद्धा चिंता राहिली नाही. काळ गुलाम सलाम करीन तुकया घरी राबतो. तुकोबरायाला वरून इमान आलं महाराज, गरुडावर बैसूनी माझा कैवारी आला. येठोबाचे राजे आम्हा नित्य दिवाळी. का अशी का अवस्था झाली महाराजाची? त्यांनी सायुजता मुक्तीला, मुक्तीच्या हातानं माळ घातली, मग भय राहील नाही, चिंता राहील नाही. देवानं इमान पाठवलं. इमान पाठवल्याच्या नंतर इमान खाली टेकलं नाही महाराज. देवानं इमान आणलं पण खाली टेकलं नाही. जरा आधार होता, आधार. त्या ठिकाणी काळ आला होता. काळ सुद्धा होता, हात जोडून होता मात्र बरं का. काळ हात जोडून होता. एखादा मोठा अधिकारी यावा, त्याच्या संग पोलीस असतात, आणि एखादा चोरी करून एखाद्याला पकडून न्यावा, त्याच्या संग पोलीस असतात. पोलीस त्याला गाचांड्या देत नाही ते चोरी करणारा, आणि जे अधिकारी त्याच्या मोहरी असं करत चलतेत का नाही. काळ हात जोडून उभा होता. कसा होता? हात जोडून. आणि तुकोबरायाला इमानात चढायचं होतं वर. मग तुकोबरायाचे पाय पुरत नव्हते. त्या काळाला बोलून घेतलं, इकडे असं करीतच आला बा. काळ म्हणले खाली वाग. काळानं काळाच्या डोक्यावर पाय दिला. तुकोबरायानं इमानात बसले. आम्ही माता दिला पाये, आम्ही माता दिला पाये, आम्ही माता दिला पाये.
माता दिला पाय आम्ही 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 माता दिला जगा काळ खाये आणि माथा दिला पाय डोक्यावर काळाच्या पाय दिला तू कुबरायनं तू कुबरायनं डोक्यावर पाय दिला डोक्यावर तो कुबराया म्हणतात काळ सुद्धा काही करीत नाही हो त्याचं काही बळ चलत नाही शेवटचं चरण तुका म्हणे काळ तुका मने काळ तुका मन 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 काळ आता करू नंदचे बाळ आता करू नंदचे बाळ तुम्ही तुकोबराय सांगतात काळाचं बळ आता काही चालत नाही का चालत नाही तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती भय आणि खंती तुम्हाला भय सांगितलं प्रत्येक माणसाच्या मागं काळाचं बळ खंती तुम्ही म्हणता खंती आता खंती कसली हो? महाराज तुम्ही खंती सांगा ना मग खंती कसली असते नाही तर तुमच्या जीवात तसंच राहून जायचं पोटात महाराजांनी खंतीच सांगितले खंती खंती म्हणजे काय आहे एक पदार्थ काय खंती म्हणजे तुम्हाला सांगतो ऐका एकदा भजन करा ठलय विठ्ठला